रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. अर्ज माघारीनंतर पन्हाळ्यात निवडणूक रणधुमाळी. बहुतांश ठिकाणी तिरंगी चौरंगी लढती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र पूर्णतः स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट व त्याअंतर्गत असलेल्या 12 पंचायत समिती गणांमध्ये बहुतांश ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होत असल्याने निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे. पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी एकूण 27 तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनेक ठिकाणी सोयीच्या आघाड्या तयार झाल्या असून आमदार डॉ. विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांचेही आव्हान पेलावे लागणार आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये 7वे गटात जनसुराज्य विरुद्ध भाजपा व राष्ट्रवादी, कोडोली गटात जनसुराज्य पुरस्कृत अपक्ष विरुद्ध जनसुराज्यातून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार, तर पोर्ले कर्फ ठाणे गटात राष्ट्रवादी अप विरुद्ध जनसुराज्य अशी लढत होणार आहे. येवलूज गटात जनसुराज्यची लढत भाजपा व राष्ट्रवादी अप यांच्याशी, तर कोतोली व कळे या 2 गटांमध्ये जनसुराज्य विरुद्ध शिवसेना शिंदे अशी थेट लढत होणार आहे. पंचायत समितीच्या 12 गणांमध्ये 7वे गणात जनसुराज्य, राष्ट्रवादी अप व स्वाभिमानी पक्ष यांच्यात प्रमुख तिरंगी लढत होणार आहे. माले गणात जनसुराज्य, भाजपा व राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. कोडोली पश्चिम गणात 2 अपक्षांमध्ये थेट लढत, तर कोडोली पूर्व गणात जनसुराज्य विरुद्ध अपक्ष अशी लढत होणार आहे. पोर्ले तर्फ ठाणे ग वाडी रत्नागिरी या दोन्ही गणांमध्ये राष्ट्रवादी अप व जनसुराज्य यांच्यात द्वंद्वात्मक लढत होणार आहे. येवलूज व वाघवे गणात शिवसेना शिंदे, काँग्रेस व जनसुराज्य यांच्यात तिरंगी लढत, तर कोतोली व बाजार भोगाव गणात शिवसेना शिंदे विरुद्ध जनसुराज्य अशी प्रमुख लढत होणार आहे. कळे गणात शिवसेना शिंदे व जनसुराज्य यांच्यात थेट सामना असून वेतवडे गणात शिवसेना शिंदे, काँग्रेस व जनसुराज्य यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. एकूणच पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ पक्षीय प्रतिष्ठेची न राहता स्थानिक नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे. बहुरंगी लढतीमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून याचा नेमका फायदा कोणाला होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी गर्दी केली होती. मुदत संपल्यानंतर अपक्ष उमेदवारांना पसंतीक्रमानुसार चिन्हांचे वाटप करण्यात आले. सुमारे 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत पन्हाळाचे विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षासमोर सर्वच पक्षांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कोडोली येथून अमरसिंह पाटील, सातवे येथून प्रा. शिवाजीराव मोरे, तर येवलूज येथून माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पना केरबा चौगुले पुन्हा रिंगणात उतरले आहेत. कोतोली येथे माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पत्नी, तर कळे येथून माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या सूनबाई निवडणूक लढवत आहेत. सातवे येथून माजी पंचायत समिती सदस्य जयंत पाटील हे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत असून ते माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे नातू आहेत. पोर्ले येथून माजी पंचायत समिती सभापती पृथ्वीराज सरनोबत हे जिल्हा परिषदेसाठी रिंगणात उतरले आहेत. गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील हे कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून ओंकार चौगुले, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अधिक जाधव यांच्यासह 3 अपक्ष उमेदवार उभे ठाकले आहेत. विन टीव्हीसाठी पन्हाळा प्रतिनिधी दत्तात्रय बोबडे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.